सांगते। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। बातमी पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात आहे। तर ही जमीन लाटण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू होते। पुणे तहसीलदारांचे संशयास्पद व्यवहार त्याबाबत सुरू होते अशी माहिती समोर येते। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती असा उल्लेख खडक पोलीस ठाण्यातील 7 नोव्हेंबरच्या एफआयआर मध्ये आहे। पुण्याचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली। तर ही जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती असा एफआयआर मध्ये उल्लेख आहे। पुण्यातील खडक पोलीस ठाण्यातील 7 नोव्हेंबरच्या एफआयआर मध्ये उल्लेख करण्यात आलाय। पुण्याचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर हा एफआयआर दाखल करण्यात आलाय। पुणे शहराचे तहसीलदार येवले यांचं 9 जून 2025 ला उपजिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक संचालकांना पत्र आहे। येवले यांनी कोणत्या विभागाला पत्र लिहिलं होतं त्याचा एफआयआर मध्ये उल्लेख नाहीये। पत्रावरून येवले यांनी बेकायदा पद्धतीने अधिकार वापरले असं दिसतंय असं एफआयआर मध्ये उल्लेख आहे। बीएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार 44 एकर जमीन सध्या केंद्राच्या बीएसआयला भाडे तत्वाने देण्यात आली आहे। पुण्यातील बीएसआयचे प्रमुख डॉक्टर ए बेनियामिन यांच्या कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी मुंढव्याची जमीन रिकामी करण्याचे आदेश होते। आदेशाचं पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं। जमीन रिकामी करण्याचे आदेश देणारं पत्र मिळाल्यानंतर आश्चर्यचकित झालो होतो असंही डॉक्टर ए बेनियामिन यांनी म्हटलंय। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ती जागा रिकामी करण्यास सांगितलं नाही असंही बेनियामिन यांनी स्पष्ट केलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, एकीकडे खरेदी खता संदर्भातली माहिती समोर आली आहे, दुसरीकडे ही जमीन लाटण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू असल्याची बाब सुद्धा समोर येते। या सगळ्यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत, काय अधिकची माहिती या सगळ्या प्रकरणी? श्रुती, पुण्यातील मुंडवा जमीन जो व्यवहार झालेला आहे तो रद्द करण्यासंदर्भात अजित पवारांनी सूतोवाच केलेला आहे। मात्र तो व्यवहार अद्यापपर्यंत रद्द झालेला नाहीये, कारण त्याची जी काही मुद्रांक शुल्क आहे ते जवळपास 42 कोटी आहे। ते भरल्यानंतर हा व्यवहार रद्द होणार आहे। मात्र या व्यवहारासंदर्भातल्या ज्या काही नवीन खुलासे रोज होताना पाहायला मिळतात, खरं तर ही जमीन काही महिन्यांपूर्वीच खरं तर लाटण्याचा प्रयत्न केला गेलाय, ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। आणि त्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी सूर्यकांत येवले यांचे प्रयत्न सुरू असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। कारण येवले यांनी भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेला एक पत्र लिहिलं होतं आणि ही जागा तुम्ही खाली करा अशा पद्धतीचं ते पत्र होतं। आणि ज्यावेळी या भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेचे जे प्रमुख आहेत त्यांनी या संदर्भातला खुलासा केलेला आहे की अशा पद्धतीचं पत्र मिळाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला होता। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ही जागा खाली करण्याची गरज नाही। मात्र हे जे काही पत्र आहे ते हा व्यवहार होण्यापूर्वी हे पत्र देण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा व्यवहार झालेला आहे। सूर्यकांत येवले सध्या निलंबित आहेत, मात्र ते बोपडीच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी निलंबित आहे। मात्र दुसरीकडे सूर्यकांत येवले यांचा देखील आता मुंडव्याच्या या जमीन व्यवहारात संबंध आहे असं स्पष्ट होताना दिसतंय। कारण त्यांनी सुरुवातीला ही जमीन रिकामी करण्यासंदर्भातलं पत्र दिलं होतं आणि त्या पत्र एकूण कोणी त्यांना पत्र हे द्यायला लावलं होतं हा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे। कारण मुंडव्यातली जी जमीन आहे ती पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमिडियन कंपनीने ही शीतल तेजवानी यांच्याकडून खरेदी खत करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण घोटाळा समोर आलेला आहे। मात्र सूर्यकांत येवले यांचे या संपूर्ण प्रकरणाशी नक्कीच योगेश, अत्यंत महत्त्वाची अशी ही सगळी घडामोड आपलं लक्ष राहीलच। अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू।